बिबट्याची दहशत इतकी वाढली आहे की महिलांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचे पट्टे घालावे लागत आहेत। प्रशासन हातात टेकल्यासारखे असताना ग्रामस्थांनी स्वतःचं संरक्षणाची जबाबदारी उचलली आहे। हा दृश्य पाहून संपूर्ण राज्य हादरलेलं आहे। उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या वाढत्या हालचालीमुळे जनजीवन भयभीत झाले आहे। शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात तर परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की महिलांनी गळ्यात खिळ्याचे पट्टे घालून शेतात जाण्याचा निर्णय घेतला आहे। बिबट्या सामान्यतः मानेवर हल्ला करतो, त्यामुळे हा संरक्षणात्मक उपाय करण्याशिवाय त्यांच्या समोर पर्याय उरलेला नाही। शेती हा एकमेव उदरनिर्वाहाचा मार्ग असल्याने शेतात जाणं थांबवणं शक्य नाही, पण जीवन वाचवायचं कसा या प्रश्नावर ग्रामस्थांनी स्वतःचं उत्तर शोधलं आहे। कुत्र्यांच्या सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या खिळ्यांच्या पट्ट्यांचा उपयोग आता बळीराजा आणि त्यांच्या कुटुंबियांकडून केला जात आहे। ग्रामस्थांना संरक्षण देण्यात राज्य सरकार आणि वन विभाग अपयशी ठरल्याची भावना स्थानिकांमध्ये तीव्र आहे। आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांनी जीव गमावला आहे आणि त्यानंतरही ठोस उपाययोजना अद्याप दिसत नाहीत। खासदार अमोल कोल्हे यांनी या प्रकरणात सरकारवर टीका करत म्हटलं की कबुतरांवर तातडीने बैठक घेणारे मुख्यमंत्री बिबट्याच्या 57 बळींच्या नंतरही निष्क्रिय दिसतात। बिबट्याच्या हल्ल्यात राज्य आपत्ती घोषित करावी, त्यांची अशी मागणी आहे। तर अशाच ताज्या बातमी बघण्यासाठी तुम्ही बघत राहा न्यूज डॉट्स।